कोण बोलतंय? अगं ऐका ना, काय? कोणाचा तरी कॉल आला होता, फ्रॉड नंबर आहे. अरे वाजलेत किती? जेवण करायचं नाही. मनुची 10वी झाली, हा. तिला कॉलेजला जायचंय, तिचं ऍडमिशन करता का? 10वी नंतर तिला आता शाळेत जायचंय. ए बाई, तसं काय होणार नाही. तिला शिकायचंय पुढे. चिन्मयला शाळेत टाकायचं, तिला शाळेत नाही टाकणार मी. चल. जावेद भाई सलाम वालेकुम। कहाँ तक पहुंचे? कब आ रहे हो? ठीक है आ जाइए। ठीक है। सुनिए जी, मैं मंदिर जा रही हूँ। क्या पहन के रखा है तुमने? अभी मेहमान आने वाले थे, दोस्त आने वाले थे लोग। मैं मंदिर जाके आती हूँ, बस 5 मिनट में आऊँ। अरे तुम मत झगड़ा करो यार मेरे से, तुम जाके चुपचाप बुर्का पहन के आओ। क्यों? शादी से पहले तो तुमने बोला था ना। क्या? मैं मंदिर जाके आती हूँ। नहीं नहीं आना। भारतीय संविधान ने मुझे अधिकार दिया है, मैं अपने धर्म का पालन कर सकते हूँ। समाजात ह्युमन राईट्सचे उल्लंघन करणाऱ्या घटना का घडत असतील, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. हो, पॉवर्टी आणि इलिटरसी या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक आहेत. पॉवर्टी किंवा लो इन्कम यांमुळे माणसाच्या बेसिक गरजा, त्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यांसोबतच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी एज्युकेशन ऑफर करू शकतो. एनएसओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस 2017-18च्या रिपोर्टनुसार 1.4 बिलियन पॉप्युलेशनपैकी 22.3% लोक जे आहेत आपल्या देशामधले ती अजून देखील असाक्षरच आहेत. आणि हाच जो वाढणारा जो असाक्षरतेचा जो रेट आहे तोच मला तरी वाटतंय की आपल्या भारतामध्ये वाढणाऱ्या पॉवर्टीला कारणीभूत असावा. भारतीय संविधानातील आर्टिकल 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलामुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन मिळण्याचा फंडामेंटल राईट हा दिला गेला आहे. शिक्षण हे खूप महत्वाचे आहे, कारण कुटुंबातील एक जरी व्यक्ती एज्युकेटेड असेल तर एक स्टेबल इन्कम मिळतं, एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारते व त्याचसोबत पॉवर्टी रेट कमी होण्यास मदत होते. या काही गव्हर्नमेंटच्या पब्लिक पॉलिसीज आहेत ज्या सोशल वेलफेअर बूस्ट करून एम्प्लॉयमेंट, लोन फॅसिलिटीज, इलिटरसी आणि पॉवर्टीवरती काम करतात. सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्रच आहे आणि त्यांना लाईफमध्ये इक्वॅलिटी, डिग्निटी आणि इक्वल राईट्स आहेत. त्यामुळे समाजात सर्वांनीच कोणत्याही कास्ट, जेंडर, रिलिजन, लँग्वेज किंवा प्लेस ऑफ बर्थ यांवरती आधारित कोणतेही डिस्क्रिमिनेशन करू नये आणि सर्वांचाच आदर करावा. भारत स्वतंत्र होण्याआधी जातींच्या आधारावर कामांची विभागणी केली जायची. काही नंतर राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, स्पीच आणि ओपिनियन देखील असायचं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान आले आणि त्याद्वारे सगळ्यांना एक लीगल प्रोटेक्शन मिळालं. हो, पण तरीही अजून देखील भारतामध्ये जात आणि धर्म यांच्या संघर्षांमध्ये जे वाद होतात आणि त्या वादांमुळेच बेसिक ह्युमन राईट्स जे आहेत ते वाईट होतात. स्त्री, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर असण्याआधी आपण एक माणूस म्हणून जन्माला आलो, त्यामुळे माणसाने माणसाची माणसासह वागायला हवं. या आहेत तनुजा आणि सुरेखा, ज्या एक ट्रान्सजेंडर म्हणून समाजामध्ये जगतात आणि ट्रान्सजेंडर ही त्यांची पर्सनल चॉईस नसून बाय नेचरच ते ट्रान्सजेंडर म्हणून जन्माला आलेले आहेत. एकदा मी त्यांना भेटल्यावरती एक प्रश्न विचारला की तुम्हाला समाजामध्ये वावरत असताना कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांनी एकच मला सांगितलं, ती म्हणजे डिग्निटी आणि सिक्युरिटी, जी आम्हाला या समाजामध्ये मिळत नाही. ते जरी स्त्री किंवा पुरुष नसतील तरी माणूस म्हणून त्यांना भावना तर आहेतच, म्हणूनच आपण त्यांच्या भावनांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कोणत्याही धर्मावरून धर्मभेद न करता माणसाने माणूस म्हणून एकत्र राहणे महत्वाचे आहे. आणि त्याचसोबत भारतीय संविधानाच्या आर्टिकल 25-30 मध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन मध्ये प्रत्येक भारतीयाला आपापल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा आदर करणे आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे. टेररिझम, दहशतवाद हा देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पीस, सिक्युरिटी, लिबर्टीचं व्हायोलेशन करतं आणि याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट ह्युमन राईट्सवर पडतो. प्रत्येक वर्षी 10 डिसेंबरला इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे सेलिब्रेट केला जातो. 1948 मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने UDHR अंतर्गत 30 ह्युमन राईट्स अडॉप्ट केले होते. नेल्सन मंडेला यांनी म्हटलं आहे, लोकांना त्यांचे मानवी हक्क नाकारणे म्हणजे त्यांच्या मानवतेला आव्हान देणे आहे.
जॉन एफ केनेडी यांच्या मते जेव्हा एका माणसाचे हक्क धोक्यात येतात तेव्हा त्यांच्यासोबत प्रत्येक माणसाचे हक्क धोक्यात येऊ शकतात.